दरम्यान ही दृश्य आपण पाहतोय चेंबूर परिसरातली, जिथं रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आलेला आहे। पूर्व मुक्त मार्ग जिथून थेट जाता येतं दक्षिण मुंबईच्या दिशेनं, तिथे मराठा समाज जे वाशीवरनं आलेले आहेत, ज्या गाड्या येत आहेत त्यांना तिथे घेऊन जायचंय। शहरातल्या अन्य कोणत्याही भागात जाऊ न देण्यासाठी हा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे सगळे समर्थक पोहोचलेत, मनोज जरांगे पाटील पोहोचलेत आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं, या सगळ्या पार्श्वभूमीवर जी सुरक्षा आहे ती आपण आढावा जर घेतला तर आपल्याला दिसतंय की RAF जवान जे आहेत ते सध्या मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, तैनात झालेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठी सुरक्षा या सगळ्या भागामध्ये आपल्याला दिसते आणि हे सगळे जवान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी मुंबईमध्ये ज्या ठिकाणी आंदोलक जात आहेत, ज्या परिसरात हे आंदोलक थांबणार आहेत, आझाद मैदान, त्या परिसरात हे सगळे जे RAFचे जे जवान आहेत ते आपल्याला तिकडे जाताना दिसत आहेत। कुठल्याही पद्धतीची अनुचित घटना घडणार नाही अशा पद्धतीचा विश्वास वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। आणि असं असताना जी एकूणच आपण बघतोय की परिस्थिती मुंबईमधली मोठ्या संख्येनं जेव्हा आंदोलक या ठिकाणी पोहोचलेले आहेत, तेव्हा पोलीस देखील आपल्याला तितक्याच मोठ्या संख्येनं या सगळ्या भागात सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय। त्यांचा सगळा पहारा या सगळ्या भागात आपण पाहतो आहोत। RAFचे हे सगळे जे जवान, त्यासोबतच पोलीस तर या सगळ्या भागामध्ये गस्त घालताना आपण पाहतो आहोतच। समोर ह्या ज्या आपल्याला पांढऱ्या रंगाच्या गाड्या दिसतात, या सगळ्या गाड्यांमध्ये RAFचे जे जवान आपल्याला या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तैनात दिसतात। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, मुंबई।